हॅलो मैत्रिणींनो, आज आपण हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहे आणि 2-3 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे। ते दिवसभर भिजत ठेवलेले होते, नंतर मग रात्रभर एका चाळणीमध्ये काढून ठेवले। तुम्ही बघू शकता याला किती छान स्प्राउट्स आलेले आहेत। या स्प्राउट्सची भाजी खूप टेस्टी लागते। नंतर एका बाउलमध्ये आपण संपूर्ण स्प्राउट्स घालून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये हळद, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत लावून घ्यायचं आहे। त्यामुळे थोडी भाजी सॉफ्ट आणि टेस्टी बनते। या स्प्राउट्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे ते शरीराला खूप छान असते। नंतर एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे, कांदा घातलेला आहे, एक मोठा कांदा घातलेला आहे। नंतर 4-5 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। त्यामध्ये आपण 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट, लाल तिखट आणि गरम मसाला घालणार आहोत। धनिया पावडर पण मी यामध्ये घातलेला आहे। हा संपूर्ण मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला 5 मिनिट। खूप छान परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो घालून झाल्यानंतर आपण त्याला पण परतून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही टोमॅटोमुळे किती सुंदर कलर आलेला आहे। खूप छान कलर येतो टोमॅटोमुळे आणि याला पण आपण 5 मिनिटं छान मंद आचेवर परतून घेणार आहोत आणि नंतर कुकरमध्ये लावलेले बॉईल केलेले हे आपण स्प्राउट्स यामध्ये घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता आणि पाणी घालून रश्याची पण भाजी करू शकता। रश्याची भाजी आपल्याला भातासोबत किंवा चपातीसोबत खाता येतं। तर मी यामध्ये पाणी घालून भाजी केलेली आहे रश्याची आणि नंतर शेवट थोडा आपण मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये, कारण की आपण सुरुवातीलाच थोडं मीठ यामध्ये घातलेलं होतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर ही भाजी झालेली आहे। जर मैत्रिणींनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।